Hello, my dear learners and students. Welcome to Easy English with Kadu sir. Dear students, in the series of grammar, we have started a very important and essential topic, that is the tenses. In the first part, we have seen simple tenses, their formulas, then example and explanation in Marathi. As well as सेकंड पार्टमध्ये आपण बघितलं कंटिन्युअस टेन्स. कंटिन्युअस टेन्स म्हणजे अपूर्ण काळ, त्याचा फॉर्म्युला, त्याचे उदाहरण आणि त्याचं एक्सप्लेनेशन इन मराठी. ओके. अँड इन द थर्ड पार्ट वी हॅव सीन द परफेक्ट टेन्स. ओके. त्याच्यामध्ये त्याचे फॉर्म्युला, नंतर त्याचे एक्झाम्पल आणि त्याचे मराठीमधले उदाहरणं. नाऊ द फोर्थ पार्ट इज देअर, परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. हा जो टेन्स आहे हा जनरली व्हेरी रेअर टाईम इट कॅन बी यूज्ड. ओके. याच्यामध्ये काय ॲक्शन इज कम्प्लिटेड, वन ॲक्शन इज कम्प्लिटेड अँड वन ॲक्शन इज गोईंग ऑन. जसं आपण म्हणतो की या एरियामध्ये किंवा या गावामध्ये मी 10 वर्षापासून राहत आलेला आहे, म्हणजे राहिलो पण आणि राहत पण आहे. या शाळेमध्ये मी 5 वर्षापासून शिकत आहे, बरोबर आहे. तर असे जे सेंटेन्सेस असतात ते परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये येत असतात. सो माय डिअर लर्नर्स, वी विल सी हिअर व्हॉट इज दॅट. म्हणजे त्याचे नाव मराठीमधलं आणि त्याचा फॉर्म्युला आणि त्याचं एक एक उदाहरण आपण या ठिकाणी घेतलेलं आहे. तसं प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स ला पूर्ण अपूर्ण वर्तमान काळ म्हणतो आपण. त्याचा फॉर्म्युला आहे सब्जेक्ट हॅव बीन हॅज बीन प्लस V4 प्लस ऑब्जेक्ट. ओके. हॅव बीन कुठं वापरायचं, हॅज बीन कुठं वापरायचं. ओके. वी विल स्टडी दॅट इन लेटर्स व्हिडिओ. ही हॅज बीन रिडिंग अ बुक, बरोबर आहे. याच्यामध्ये हॅज बीन बघा, क्रिया पूर्ण झाली आणि रिडिंग तुम्हाला सांगितलेलं आहे. ING जिथं प्रत्यय लागतो जनरली तिथं अपूर्ण काळ असतो. ओके. आणि हॅज बीन म्हणजे क्रिया पूर्ण झाली. अ बुक, तो पुस्तक वाचत आलेला आहे. आपण दुसरं वाक्य घ्यायचं कसं, मी अभ्यास करत आलेला आहे म्हणजे आय हॅव बीन स्टडिंग. ओके. मी चित्र काढत आलेला आहे, आय हॅव बीन ड्रॉइंग. कोणतंही वाक्य घ्या तुम्ही. दुसरं म्हणजे या ठिकाणी 10 का बरं दिलं मी, कारण या ठिकाणी 9 टेन्सेस आपले झालेले आहेत. 10 नंतर 11 नंतर 12. ओके. 10 11 आणि 12, कारण 12 टेन्सेस आहेत ना. दुसरं पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, म्हणजे याला पूर्ण अपूर्ण भूतकाळ म्हणतो आपण. जर फॉर्म्युला आहे सब्जेक्ट प्लस हॅड बीन प्लस V4 प्लस ऑब्जेक्ट. ओके. नंतर याचा एक्झाम्पल दिलेला आहे हॅड बीन प्लस रिडिंग. इथं काय होतं, हॅव बीन किंवा हॅज बीन, इथं हॅड बीन. ही हॅड बीन रिडिंग अ बुक. एकच उदाहरण काय बरं घेतलं आपण समजण्यासाठी. ही हॅड बीन रिडिंग अ बुक, तो पुस्तक वाचत आलेला होता, इथं वाचत आलेला आहे. ओके. नंतर 12वा जो टेन्स आहे फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, म्हणजे पूर्ण अपूर्ण भविष्यकाळ म्हणतो आपण त्याला. त्याचा फॉर्म्युला आहे सब्जेक्ट प्लस शॅल हॅव बीन विल हॅव बीन प्लस V4 प्लस ऑब्जेक्ट. ओके. याचं उदाहरण दिलेलं आहे ही विल हॅव बीन रिडिंग अ बुक, तो पुस्तक वाचत आलेला असणार. ओके. सो आपण आपल्या व्हिडिओमध्ये जे व्हिडिओ काढलेले आहे त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की टू स्टडी द टेन्सेस विथ सिम्पल ट्रिक. आता याच्यामध्ये ट्रिक्स तुम्हाला काय, त्या ट्रिक विषयी थोडं रिव्ह्यू, थोडं रिकॅप घेतो मी. कारण सिम्पल टेन्सेसमध्ये जसं आपण एक सेंटेन्स घेतो, ही गोज टू स्कूल, ही वेंट टू स्कूल, ही विल गो टू स्कूल. सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये पहिल्याच्यामध्ये V1, दुसऱ्यामध्ये V2, फ्युचर टेन्समध्ये शॅल विल प्लस V1. ओके. नंतर तेच वाक्य आपण कंटिन्युअसमध्ये सांगितलेलं आहे तुम्हाला V4 कंपल्सरी असते. V4
ओके. आणि त्याच्यामध्ये आय एन जी प्रत्यय असतो. व्ही फॉर म्हणजे काय आहे, बेस फॉर्म ऑफ द वर्ब. जसं ही गोज टू स्कूल, ही वेंट टू स्कूल, ही विल गो टू स्कूल, हे झालं सिम्पल टेन्सचे. नंतर ही इज गोईंग टू स्कूल, तो शाळेत जात आहे. ही वॉज गोईंग टू स्कूल, तो शाळेत जात होता. ही विल बी गोईंग टू स्कूल, तो शाळेत जात असणार. तेच वाक्य परफेक्टमध्ये घ्यायचं. ही हॅज गॉन टू स्कूल, तो शाळेत गेलेला आहे. ही हॅड गॉन टू स्कूल, तो शाळेत गेलेला होता. ही विल हॅव गॉन टू स्कूल, तो शाळेत गेलेला असणार. ओके. परफेक्ट टेन्समध्ये काय, परफेक्ट टेन्समध्ये V3 कंपल्सरी असते. ललाली आहे, ललाली होता, ललाली असणार. ओके. परफेक्ट टेन्समध्ये काय, परफेक्ट टेन्समध्ये तेच वाक्य घेऊ आपण. ही हॅज बीन गोईंग टू स्कूल, तो शाळेत जात आलेला आहे. ही हॅड बीन गोईंग टू स्कूल, तो शाळेत जात आलेला होता. ही विल हॅव बीन गोईंग टू स्कूल, तो शाळेत जात आलेला असणार. ओके. एका व्हिडिओमध्ये आपण पूर्ण 12 टेन्सेस त्याचं मराठीत एक्सप्लेनेशन, ट्रान्सलेशन जे आहे ते आपण घेऊ. सो this much is today's lectures, and you share, like and subscribe regarding this simple tricks teachings. Okay. So this is all about today's lectures. Thank you so much.